नमस्कार मंडळी, कशी आहात? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा पीक पाणी या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण जाणून घेऊया हाराशीद्वारे हरभऱ्याचा बाजारभाव। आज आहे शुक्रवार। आजची जी बीट आहे गौरव ट्रेडिंग कंपनी या ठिकाणून चालू होत आहे। पुढे आपण हाराशीद्वारे जाणून घेऊया हरभऱ्याचा बाजारभाव। 65 5565 65 करू दे 5565 65 65 5565 65 65 करू दे 5565 65 65 65 65 5565 65 65 5565 65 15 गुणी माल सुपर आहे 5565 65 करू 5565 65 65 65 करू 5565 65 65 5565 65 65 65 5565 65 65 5565 65 नागेश भाऊ त्यांना चांगला आहे ना 5565 65 65 5565 65 रवी शेठ सुपर छान आहे 5565 65 66 66 66 67 67 70 71 80 81 90 91 91 91 91 तुमचे 91 जवळचे आहे का? जवळ 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 म्हणणं यार तो मग 92 कर जवळचे 99 करू रवी साहेब 99 लगा दिया या ठिकाणी हा जो हरभरा आहे याला अरे का 56 26 और 11 माल बढ़िया 26 15 कर 15 15 16 20 21 25 26 30 31 ओनली वन 5631 31 31 5631 31 31 31 मुन्ना शेरता हिरा तो व्हायला लागला काहीतरी करून वाटतं करू का 31 31 31 31 5631 31 31 5631 31 31 31 31 एक बार करू क्या आता की देखते 5631 31 31 करणे याला चांगला धनी असून त्याला काही नाही 5631 माफ भेटणे माहिती जी काही नियम नाही त्याच्यात ये बोलो शेगोनी हा जो हरभरा आहे याला 5631 बाजार होला 5634 अंकल 5634 34 5634 पूरा उल्लाट चालू है 5634 34 तुम्हारे जे 5634 34 34 5634 उत्तर सीढ़ी अच्छा हमारे अंकल का ध्यान नहीं है अच्छे अंकल है हमारे ओ काका जी 5634 ओ काका जी 5634 ये भी आ गए झिलने में 5634 तुम बाहर ही आ जाओ यार कितने जाएंगे अंदर ये 300 कट्टे भोपरे 5634 उल्लाट चालू है 5634 नहीं 5634 मट्टी का लगा देंगे वो ध्यान देंगे 5634 34 5634 5634 वो आता की क्या 5634 सुरुवातीला आपण हा जो हरभरा आहे त्याच्या हाराशीद्वारे बाजारभाव जाणून घेतले व हा जो हरभरा आहे याच्याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आपण। शेतकरी येईल आहे, शेतकऱ्याकडून प्रत्यक्ष जाणून घेऊया आपण लाईव्ह व्हिडिओमध्ये अधिक माहिती। दादा पहिलं आपलं संपूर्ण नाव सांगा। परमेश्वर सर्वेराव वाघ नजीक पांगरी तालुका बदनापूर जिल्हा जालना बरं, आपण हा कोणत्या जातीचं वाण पेरलं होतं? दिग्विजय जातीचा वाण आहे हा. दिग्विजय जातीचं। पाहू शकता तुम्ही कसा हरभरा आहे, एकदम सुपर हरभरा आहे। तर किती एकर क्षेत्रामध्ये तुम्ही याची पेरणी केली? आपण 3 एकर पेरलेला आहे, हा 1 एकर 1.25 एकर मधला हरभरा आणलेला आहे, काढलेला आहे। बरं बरं, तर साधारण किती भरण हा ढेर? 10 पर्यंत भरा ना।
10 पर्यंत. तर एकरी काय उतार येईन आपला अंदाजे? 8 धरला आपण. 7-8. बरं, तर हरभऱ्याला खर्च किती एकरी आपला सुरुवातीला एकदम? 12-13 हजारापर्यंत खर्च आहे समजा पेरणीपासून तर काढणीपर्यंत. बरं बरं बरं. तर हरभरा पीक कोणत्या शेतकऱ्याला पुरतं बरं? ज्या शेतकऱ्याकडे जास्त क्षेत्र हा. आहे स्प्रिंकलर येणारं वाण आहे म्हणजे लोड पाणी पाहिजे नाही याला. हां हां. तुषारावर पाणी दिलं चालतं. म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे कमी पाणी आहे त्यालाही पुरतं येवान. हा आणि ज्वारी याच्यापेक्षा चांगलं पीक. ते बियाण्याला किती लागते एकरी? बियाणं तसं 110 रुपये किलो आहे पण आपल्याला फुल्लं भेटलं होतं 6,000 रुपये क्विंटलला. बरं बरं. तर 1 एकर क्षेत्रासाठी किती बियाणं लागतं आपला अंदाजे? एका एकरासाठी समजा 30 किलो बियाणं लागतं. 30-31 किलो. बरं बरं. मग हरभरा पीक कसं वाटतं तुम्हाला? चांगलं वाटतं मग खर्चाच्या याच्या हिशोबानं. बरं बरं. जाता जाता काय मेसेज द्यायची तुम्ही शेतकरी बांधवांना? काय नाही शेतकऱ्यांना असं पीक घ्यावं की ज्याला खर्च कमी येतो ते हा. पीक घ्यावं बरं बरं. आणि उत्पन्न वाढावं. बरं बरं. जेणेकरून हा दिवसांदिवस खर्च वाढ राहिला, कमी खर्चावालं पीक घ्यावं असं जे शेतकरी बांधव त्यांनी जातात आपलं सांगितलं. या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. जय जवान जय किसान.